नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला पेरूचा बाग आहे. यावर्षी बाजार कमी असले तरी पेरूनी मात्र आपलं पुन्हा एकदा चांगलं केलेलं आहे. साधारणतः 3 एकरमध्ये आपले 20 लाख रुपये झाले. 30-35चे बाजार भेटले होते आणि आपण टनेज काढलं म्हणून भेटले. आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून आपण पेरू शेती करत असतो. नुसती लावगड भरपूर करायची आणि माल थोडा काढायचा, त्याला काही उपयोग नसतो. आणि विश्रांतीच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांनी पेरू बागेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा प्लॉट पाहू शकता, अतिशय उंच अगदी 12-13 फुटापर्यंत उंच झालेले आहेत. आणि आपण विश्रांतीच्या काळातसुद्धा त्याला पाणी देत असतो थोडं. आणि वापसा कंडिशन व्यवस्थित आहे की ती पाहत असतो. आता या ठिकाणी आपण पहिल्या बागेमध्ये माझ्या खूप यावर्षी नुकसान झालं, का तर त्या ठिकाणी निमेटोड खूप मोठ्या प्रमाणात होता. आता या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी असं उकरून पाहिलं, प्रत्येक झाडापाशी आपल्याला कुठल्याही प्रकारचा निमेटोड मात्र त्या ठिकाणी दिसत नाही. आता हे पाहू शकता, ही मुळी, हे पहा, ही मातीची गाठ आहे. या ठिकाणी पाहिली तर ही पूर्णपणे आपण हाताने काढून टाकली. परंतु अशी सुंदर जर मुळी निघली, कुठल्या प्रकारची गाठ नाही आणि अगदी पांढरी मुळी पण आहे. आणि याच्यातली जी काय तंतुमय मुळी म्हणतो आपण त्याला, आणि हे मोठं जे आहे त्याला सोटमुळ म्हणतो. हे अशा पद्धतीने जर मुळी जर असेल तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगलं उत्पन्न निघेल आणि चांगल्या पद्धतीने पेरू शेती करता येईल. म्हणून विश्रांतीच्या काळात शेतकऱ्यांनी ह्या पेरू बागेकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्याला एखाद दोन फवारणे असतील किंवा इतर कामे असतील ते करत गेले पाहिजे. फक्त माल उतारला म्हणजे काम संपलं असं होत नाही. माल उतारल्यावर सुद्धा त्या बागेकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून जर आपण काम करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न भेटू शकतं.